सोलापुर के बार्शी तालुका में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 692 किलो गांजा बरामद किया है। बार्शी पुलिस ने आगलगांव से लगभग 2 किलोमीटर दूर वाहन चेक कर एक ट्रक, एक टेम्पो और एक स्विफ्ट डिजायर गाड़ी से कुल 692 किलो गांजा जब्त किया। इस गांजे की अनुमानित बाजार कीमत 1 करोड़ 40 लाख रुपए आंकी गई। इस मामले में एक व्यक्ति को गिरफ्तार किया गया। सहायक पुलिस निरीक्षक दिलीप ढेरे के निरीक्षण में आगे की जांच जारी है। माननीय पुलिस अधीक्षक सोलापुर ग्रामीण कुलकर्णी सर, अपर पुलिस अधीक्षक यावलकर सर, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही गांजा पकडलेला आहे। सकाळी 10-10:30च्या आसपास मला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आपल्या हद्दीतून बार्शी तालुका पोलीसच्या हद्दीतून गांजाची वाहतूक होणार आहे। त्यानुसार गांजाची वाहतूक जो काही ट्रक आहे किंवा जी काही वाहतूक करणारे वाहन आहे ते पकडण्यासाठी मी माझी टीम तयार केली। टीमसोबत 2 शासकीय पंच, व्हिडिओ फोटोग्राफर, त्याच्यानंतर वजनमापी अधिकारी यांना सोबत घेतलं आणि बातमीप्रमाणे जी काही आहे ती कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना झालो। साधारणतः आगळगाव रोडला एक संशयित बातमीप्रमाणे संशयित टेम्पो येताना दिसला। त्यानुसार त्या टेम्पोला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो होता, तो त्याला हात केला असता थांबला। त्याच्यासोबत एक ट्रक होता, थांबला। गाडीतून आम्ही उतरलो आणि त्यांच्याकडे चौकशी करत असताना काही इसम पळून गेले। त्यापैकी एका इसमास पकडण्यात यश आलं। त्याला विश्वास घेऊन विचारलं असता त्याने सांगितलं की याच्यामध्ये गांजा आहे। नंतर पंचनाम्यामध्ये साधारणतः 692-93 किलोच्या आसपास गांजा आम्हाला मिळून आलेला आहे। एकूण किती वाहनं आपण ताब्यात घेतलेली आहेत? त्याच्यामध्ये 3 वाहनं ताब्यात घेतली आहेत। एक आयशर अशोक लेलँड कंपनीचा ट्रक आहे, नंतर एक मोठी लॉरी आहे आणि एक स्विफ्ट डिझायर गाडी आहे। पुरवठा करणारा व्यक्ती किंवा पुढे माल घेणारा व्यक्ती याच्याबद्दल काही प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली आहे? याच्यामध्ये शहर पोलीस स्टेशनचे पी आय कुकडे सर यांचं देखील आम्हाला खूप सहकार्य लाभलेलं आहे। त्यांचा स्टाफ साहेब स्वतः दिवसभर आमच्यासोबत होते, अतिशय चांगली मदत केली त्यांनी सुद्धा आम्हाला।